तिकडे तरुणाला संधी मला कशाला उभं केलं। आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावात, ते झालं नसतं ना, मग सगळं शांततेनं चाललं असतं। आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा, राज्यसभेवर जा, याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या। कसं का मी राजीनामा देऊ? आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना, तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात। असंच नेहमी जे आहे कुठच्या कंपनीत असेल नाही तर पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात, त्याप्रमाणे जा तुम्ही। पण मग उभंच करायचं नाही राहायचं तुम्ही। झालं आता आम्हाला तरुणाला संधी द्यायची, द्या तिकडे तरुणाला संधी, मला कशाला उभं केलं। आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे, तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये, मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे, तिथे लढा।